श्री स्वामी समर्थ. पहाटेचे 4 वाजले आहेत आणि आम्ही ठाण्यावरून उज्जैनला जाण्यासाठी निघालोय. तर पहाट असल्यामुळे थोडासा काळोख बाहेर आहे. हळूहळू उजळायला देखील सुरुवात झालेली आहे आणि ठाण्यापासून निघालोय तिथपासून जो पाऊस सुरू झालाय तो आम्ही जवळजवळ इगतपुरीपर्यंत आता येऊन पोहोचलोय आणि पाऊस पडतोच आहे. ठाणे टू उज्जैन हा रस्ता मार्ग म्हणजे साधारण अंदाजे 615 ते 640 किलोमीटर इतका आहे. आता आम्ही गाडीच घेऊन चाललोय त्यामुळे 12 ते 14 तास आम्हाला इथे दाखवतात. आता आम्ही इगतपुरीवरून एक्झिट मारले समृद्धीला आणि बाहेर नाशिककडे चाललोय कारण नाशिकला आम्हाला मिलिंद भेटणार आहे. तर तिथे मुंबई नाक्याला आमचं भेटायचं ठरलंय. तर आम्ही आता मुंबई नाक्यापर्यंत जातोय आणि आम्ही नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळ येऊन थांबलोय. इथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा एक मोठा स्टॅच्यू आहे. नाशिक पर्यंत येईपर्यंत आम्हाला 7:30 वाजलेले आहेत. छान उजाडलेलं आहे. आता भरपेट नाश्ता करण्यासाठी एक हॉटेल बघतो आणि तिथेच जाऊन थांबतोय. मी अशी माहिती काढली आहे की आता आम्हाला नाशिक, धुळे, सेंधवा, इंदूर आणि उज्जैन असे मेन स्पॉट लागणारेच जाता जाता. त्यानंतर हा जो रस्ता आहे इथे भरपूर सारे टोल आपल्याला लागतात. खूप टोल जातो ह्या रस्त्यावर असं मी ऐकून आहे. आता आम्ही नाशिकमध्ये आलो या हॉटेलजवळ. इथे सकाळचीच वेळ असल्यामुळे फक्त पोहे आणि चहा रेडी आहे. मिसळ त्यांची बनणार आहे अर्ध्या तासाने. तर आम्ही थांबेपर्यंत किंवा मिलीने येईपर्यंत मिसळ झाली तर आम्ही नक्की टेस्ट करून जाऊ ती. का तो अजय मिलिंद आणि त्याची फॅमिली किती येतात ते त्र्यंबकेश्वरला गेलेले. तर आम्हाला ते इकडे भेटणार आहे म्हणून आम्ही इथे मुंबई नाक्याला थांबलोय आणि मग तेवढा वेळ टाइमपास आणि आता आमची चहा नाश्त्याची वेळ पण झाली. तर आम्ही काकांकडे दादांकडे या ही लोक पण आम्हाला थोड्याच वेळात इकडे येऊन भेटले आणि तोपर्यंत मिसळ पण तयार झाली होती. तर आम्ही मिसळ पण टेस्टिंगसाठी घेतली आहे. तर गार्गी म्हणते मिसळ खूप छान आहे. तर आम्ही असं सगळं नाश्ता करून नाशिकवरून निघालोय. ते आम्ही ठरवलं की आता आपण जेवणाच्या वेळेला म्हणजे 12:30-1 नंतरच पुढे जाऊन थांबूया. बघू आता कुठपर्यंत कसे पोहोचतोय, पुढे रस्ता कसं असणार आहे काहीच आयडिया नाही. तर आता आम्ही निघतोय नाशिकमधून. ठाण्यापासून ते उज्जैनपर्यंत हा पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग आहे NH52. त्यामुळे रस्ता खूप छान आहे. नवीन रस्ता झालेला आहे आणि नाशिकमध्ये जाता जाता या द्राक्षाच्या डाळिंबाच्या बागा मला रस्त्यात मस्त दिसत आहेत. बाहेरचं हिरवीगार शेती बघताना खूप छान वाटतंय. शहरांमधून हे निसर्ग सौंदर्य आपल्याला बघता येत नाही, किमान ते म्हणजे दिसतच नाही, ते उरलेलंच नाही आहे. त्यामुळे हे हिरवगार शेती, हिरवीगार वेली बघताना खूप छान वाटते, प्रसन्न वाटते गाडी चालवायला पण. आणि आता अजय आणि आधी मस्त मागे झोपलेले आहेत आणि रुपेश आणि मी पुढे बसलो. रुपेश गाडी चालवतोय आणि हे मस्त छान ढग आणि आता डोंगर हे सगळं बघून आम्ही मस्त एन्जॉय करतोय. जे आमची रोडचं जे ट्रिप आहे बघा, खूप छान डोंगर होते समोर, खूप मजा येते आहे. वेळ कसा जातो हे समजत देखील नाही. आत्ता आम्ही साधारणपणे धुळ्यापाशी मालेगाव सोडले आणि धुळ्याजवळ येऊन पोचलो आहे. म्हणजे मला असं दिसतंय की इथे फारशी हॉटेल्स नाही आहेत. मोठी मोठी हॉटेल्स या रस्त्याला दिसत नाही आहेत. तर छोटे छोटे धाबे आहेत आणि ते पण जे ट्रक ड्रायव्हरसाठी वगैरे असतात त्या टाईपचे आहेत. म्हणजे तरी पण आम्हाला एक हॉटेल दिसले आणि 2 वाजता आम्हाला हे हॉटेल दिसले रस्त्यात आणि तिथे आम्ही जेवायला थांबलो आणि लंच करून आम्ही पुढे निघणार आहोत.
छान पोट भरून जेवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. तर पुढे आम्हाला रस्त्यात जोरदार पाऊस देखील लागला आहे. मिलिंदची गाडी आमच्या पुढे आहे आणि त्याच्या मागोमागच आम्ही चाललोय. त्या ट्रकच्या मधून वाट काढत आम्ही पुढे पोचलोय आणि पुढे येऊन आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागले. तिथेच आमचा 1 तास गेलाय. त्यामुळे जिथे आम्ही 6:30ला पोचणार होतो ते आता आमचं 7:30-8 वर येऊन पोचलंय. अशा तऱ्हेने आम्ही इंदोर क्रॉस करून उज्जैन जाऊन पोचलो. रात्री एका हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं, तिथे चेक इन केलंय. उज्जैनमध्ये ट्रॅव्हलिंगसाठी या अशा इलेक्ट्रिक ई रिक्षा आहेत. बॅटरीवर चालणारी ही रिक्षा आहे. ह्याच्यात 4 माणसं आरामात बसू शकतात. तर आम्ही आता उज्जैनच्या महाकालच्या मंदिरात चाललोय. तर ही रिक्षा आमच्या हॉटेलवाल्याने आम्हाला मागवलेली आहे. तर मी त्याला विचारते. मग पहिल्या रिक्षेत स्मिता वगैरे हे 4 जण पुढे गेलेत. आधी तयार होतोय आणि आम्ही मागच्या रिक्षेने जाणार आहोत. आम्ही देखील या उज्जैनच्या रिक्षेमध्ये बसलोय. रिक्षा खूपच मजेशीर आहे. खूप जास्त दणके पण बसतात त्या रिक्षेत. पण नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायचं त्यासाठी हे छानच आहे. कारण इथले रस्ते खूप छोटे आहेत. इथे गल्लीबोळे जास्त आहेत. त्यामुळे अशा छोट्या छोट्या रिक्षाच इकडे पास होऊ शकतात. मोठ्या गाड्या इथे फारशा रस्त्यात दिसत नाही, कारण तेवढी जागाच नाही आहे. तर आम्ही मंदिरापाशी जाऊन पोचणार आहोत. ती लोक आधीच गेलेले आणि आम्ही एक गाईड आहेत आमच्याबरोबर. त्यांनी आमचे सगळे बुकिंग्स केलेले आहेत आणि पुढे ते आम्हाला मंदिराजवळ भेटणार आहेत. रिक्षावाल्या दादाने आम्हाला अर्धेच रस्त्यावर सोडलंय. बहुतेक तिथपर्यंतच त्यांच्या रिक्षा जात असाव्यात आणि तिथून आम्ही चालत मंदिराच्या त्या गेट पाशी चालला आहोत, जिथे त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलंय. आणि मग जाता जाता आम्ही मस्त ते महाकालचा तो स्टॅम्प जो मारतात ते पण करून खेळण्याचा प्लॅन करतोय. बघूया पुढे त्या ताई कोण आहे का ते. तुम्हाला हे माहीतच असेल की उज्जैनमधील हे महाकालेश्वराचे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. शिप्रा नदीच्या काठी वसलेले हे मंदिर जगातील एकमेव दक्षिणामुखी ज्योतिर्लिंगाने स्वयंभू मानले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे पहाटे 4 वाजता होणारी भस्म आरती आहे, जिथे चितेच्या राखेने भगवान शंकराचा शृंगार केला जातो. पण आम्हाला या आरतीचं तिकीट कुठल्याच बाजूनी मिळवता आलं नाही. म्हणजे आम्ही VIP दर्शन पण चेक करत होतो, पण तिथे देखील मिळालं नाही. आणि आधी 15 दिवसपासून आम्ही बुकिंगसाठी ट्राय केला, तर तिथे देखील आम्हाला मिळालं नाही. तर आम्ही आता नॉर्मल दर्शनासाठी VIP पास काढून चाललेलो आहोत, कारण खूप गर्दी आहे. तर आमचा वेळ वाचावा आणि इतर देखील उज्जैनमधील मंदिर आम्हाला नीट बघता यावी, त्यासाठी आम्ही इथे VIP पासेस घेतलेले आहेत. इथले जे शिवलिंग आहे ते मानवाने निर्माण केलेले नसून स्वयंभू ते प्रकट झालेले आहे. राजा चंद्रसेनच्या भक्तीमुळे भगवान शिव येथे महाकाल रूपात प्रकट झाले असं मानलं जातं. स्कंद पुराणातही या मंदिराचा महिमा सांगितलेला आहे. आणि साधारणपणे या मंदिराची वेळ पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुली असते. तर कुठल्याही वेळेत भाविक इथे येऊन दर्शन घेऊ शकतात. हे जगातील एकमेव शिवलिंग आहे जिथे दररोज स्मशानभूमीतील ताज्या राखेने, म्हणजे भस्म म्हणतात त्याला, आरती केली जाते. हे शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे इथली उज्जैनमधली. तर हेच इथलं खास आकर्षण आहे. तर आम्ही ही जी बॅटरीवरची कार आहे त्याने बसून आम्ही मंदिरापर्यंत जाणार आहोत. म्हणजे भरपूर अंतर आमचं चालायचं वाचतंय, कारण खूप अंतर आहे.
12 ज्योतिर्लिंगांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगम मंदिर 3 विभागात विभागले गेले आहे. मंदिराच्या खालच्या भागात महाकालेश्वर, मध्यभागी ओंकारेश्वर आणि वरच्या भागात नागचंद्रेश्वर ही शिवलिंग प्रतिष्ठा आहेत. महाकालेश्वर मंदिराच्या शिखराच्या 3ऱ्या मजल्यावर भगवान शंकर आणि माता पार्वती विराजमान आहेत. इथे शिवलिंग देखील आहे. ही सुंदर आणि दुर्मिळ मूर्ती नागपंचमीच्या दिवशीच पाहायला मिळते. कोटी तीर्थ कुंडाच्या पूर्वेला मोठा वरांडा आहे. तेथून महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. या वरांड्याच्या उत्तरेकडील टोकाला राम आणि देवी अवंतिका यांच्या आकर्षक मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला गणेश, पार्वती आणि कार्तिकेयाच्या प्रतिमा स्थापित केल्या आहेत. दक्षिणेला नंदीची मूर्ती आहे. शिवाची सुंदर स्तुती सर्व भिंतींवर कोरलेली आहे. आम्ही मुख्य गाभाऱ्यातून बाहेर आलोय. आतमध्ये फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ करण्यासाठी मनाई होती, त्यामुळे हा सगळा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इथे हाताला म्हणजे आपण जे धागे बांधतो देवाचे, ते बांधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कोणीतरी बसलेलं आहे आणि आपल्याला ते धागे बांधून देतात. तर आम्ही पण खूप सारे ते देवाचे धागे घेतले, ते देवाच्या पाशी लावून आणले आणि तेथून आम्ही त्या दादांकडून ते बांधून घेणार आहोत. प्रत्येकाने आम्ही हाताला धागे बांधून घेतले. ही आमची श्रद्धा आहे, ही आमची भक्ती आहे. कालो के काल महाकाल. होय, बरेच लोक भगवान शिवाला महाकाळ म्हणून ओळखतात. महाकालेश्वर मंदिर पवित्र क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेले असून दरवर्षी विशेषतः सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी लाखो भाविकांना आकर्षित करते. या महिन्यादरम्यान भक्त क्षिप्रा नदीत पवित्र स्नान करतात आणि आशीर्वाद मागतात. हे मंदिर पारंपरिक आणि आधुनिक शैलीच्या उत्कृष्ट संगमातून साकारलेले आहे. येथील मुख्य देवता भगवान शिव म्हणजे स्वयंभू रूपात आहे, जे त्यांची सर्वोच्च शक्ती दर्शवते. हे मंदिर केवळ त्यांच्या धार्मिक महत्त्वासाठीच नव्हे तर भस्म आरतीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण विधींसाठी प्रसिद्ध आहे. या विधी दररोज सकाळी स्मशानभूमीतील राखेने केल्या जातात आणि त्यामुळे आत्मा शुद्ध होतो असे मानले जाते. हा मंदिराभोवतीचा परिसर पण खूप मोठा आहे आणि इथे खूप सारी आजूबाजूला छोटी छोटी शिवमंदिरं आहेत. खूप म्हणजे जवळजवळ 15-20 शिवमंदिरात आम्ही जाऊन आलो. तिथे नवग्रहाचं मंदिर आहे आणि उज्जैनमध्ये आम्ही ऐकलं होतं की मंगळग्रहाचं मंदिर आहे. तर आम्ही हे असं महाकाळेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा त्याच इलेक्ट्रिक गाडीने बाहेर निघण्यासाठी निघालो. म्हणजे मंदिराच्या बाहेर आम्ही निघतो, कारण आम्हाला पुढे जाऊन दुसरे पण उज्जैनमधली 5 मंदिरं बघायची आहेत. तर बाहेर आम्ही एक रिक्षा किंवा गाडी बघणार आहोत आणि त्या रिक्षेने आम्ही इतर मंदिरं बघण्यासाठी जाणार आहोत, कारण पार्किंगला जागा नसते. त्यामुळे आम्ही इथलीच गाडी हायर करतोय आणि पुढची मंदिरं बघण्यासाठी जाणार आहोत. बाहेर जाऊन आम्ही ही 8 सीटरची एक रिक्षा केली आहे. त्याचे त्या दादांनी 1400 रुपये आमच्याकडून घेतले आहेत. रिक्षा तशी कंजेस्टेडच आहे, तिथे आम्ही 8 जण देखील बसू शकत नाही आहोत नीट. पण एनिवेज आम्ही ती रिक्षा करून पहिले नाश्ता करण्यासाठी जातोय. तो उज्जैनमधला फेमस नाश्ता म्हणजे पोहे, कचोरी, नंतर छोले टिक्की, ढोकळा, ही इथली फेमस डिशेस आहेत. स्वीट डिशमध्ये गुलाबजाम, त्यानंतर रसमलाई, रबडी, ह्या स्वीट डिश आहेत. आम्ही नाश्ता करून आम्ही इकडे सांदीपानी आश्रमच्या इकडे आलेलो आहोत. तर हा सांदीपानी आश्रम काय आहे, तर महर्षी सांदीपानी आश्रम हे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांचे प्राचीन गुरुकुल आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर बसलेला हा आश्रम सुमारे 5000 वर्षे जुना आहे. येथेच श्रीकृष्णाने महर्षी सांदीपनी यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 64 दिवसात 64 कला आणि 16 विद्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. या आश्रमात श्रीकृष्णाने वेद, उपनिषदे, धनुर्विद्या, राजकारण आणि युद्धकला यांच्यासारख्या विविध 64 कला आत्मसात केल्या होत्या. तसेच इथे गोमती कुंड श्रीकृष्णाने आपल्या योगशक्तीने गुरु सांदीपानी यांच्या स्नानासाठी येथे गोमती कुंड निर्माण केला होता असे मानले जाते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाने समुद्रात बुडालेल्या आपल्या गुरूंच्या मुलाला परत आणून गुरुदक्षिणा दिली होती. तसेच आवारात 1 ते 100 अंक असलेली एक प्राचीन भिंत आहे, जिथे महर्षी सांदीपनी यांनी अंकशास्त्र लिहिले होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. सांदीपनी आश्रमामध्ये महर्षी सांदीपनी ऋषी यांचे तपस्थान आहे. त्याचप्रमाणे आश्रमातील बलराम, श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मूर्ती देखील इथे आहेत. तसेच बेलपत्रात प्रकट झालेले सर्वेश्वर महादेवाचे शिवलिंग हे देखील या आश्रमात आहे. सांदीपनी ऋषींनी याच 5 ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शिव यांना दर्शन दिले आणि महाकाल या नावाने माझे मंदिर राहील, तोपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही असे वरदान दिले. भगवान शिवाने यावेळी सांदीपनी ऋषी यांना स्वतःसाठी काहीतरी मागण्यास सांगितल्यावर सांदीपनी ऋषींनी काही मागितले नाही, परंतु त्यांच्या पत्नीने मातृप्रेमापोटी त्यांचे मृत 7 पुत्रांची अभिलाषा व्यक्त केली. त्यावेळी शिवाने गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे वचन सांगून फळाची अपेक्षा न ठेवता धर्म करा, कर्माचे फळ तुम्हाला मिळणारच असे सांगितले. हे आहे गोमती कुंड. आपल्या गुरूंना विधी करणे सोपे जावे म्हणून भगवान कृष्णाने भारतातील सर्व पवित्र नद्यांचे पाणी या पायऱ्यांच्या कुंडात आणले होते. या तलावाचे पाणी पवित्र मानले जाते आणि म्हणूनच भक्त आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून ते पाणी घरी घेऊन जातात. सांदीपनी आश्रम हे केवळ एक आध्यात्मिक स्थळ नसून तो भूतकाळातील एक प्रवास आहे, जिथे एकेकाळी भगवान कृष्णांचे भवितव्य घडवणारे दिव्य ज्ञान प्रदान केले गेले होते. या पवित्र स्थळाच्या भेटीने शांती आणि गहन ज्ञान दोन्ही प्राप्त होते, ज्यामुळे उज्जैनच्या कोणत्याही तीर्थयात्रेत हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण ठरते. आम्ही आश्रमाच्या बाहेर आलो, इथे एक हत्ती होता, म्हणजे मुलांसाठी खास आकर्षण. तर रुपेशने तिथूनच शेजारून काकड्या घेतल्या आणि मुलाने त्या हत्तीला खायला घातला. हत्तीने पण त्या आवडीने खाल्ल्या आणि सगळ्या मुलांना आणि मोठ्यांना हत्तीने आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे मंगल ग्रहाच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये हे एक मंगळग्रहाचे मंदिर आहे आणि हे मंगळग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने येथील घामाच्या थेंबापासून मंगळाचा जन्म झाला. हे मंदिर शिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे आणि मंगळदोष निवारण व भात पूजेसाठी देशभरातून लाखो भाविक येथे भेट देतात. आता आम्ही देखील या मंदिरात चाललेलो आहोत. मोठं असं गेट होतं आणि आतमध्ये हे मंदिर आहे. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. याची पौराणिक कथा अशी आहे की मत्स्य पुराण आणि स्कंद पुराणातील अवंतिका खंडामध्ये या स्थानाचा उल्लेख आढळतो. असे मानले जाते की हे स्थान पृथ्वीच्या अगदी मध्यभागी आहे आणि खगोलशास्त्रीयाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण प्राचीन काळी मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी हे एक मुख्य केंद्र होते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा मांगलिक योग असतो ते लोक दोष निवारण्यासाठी आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी येथे विशेष पूजा करतात. त्यालाच भातपूजा म्हटलंय त्यांनी. स्थान व भेट देण्या म्हणजे हे उज्जैन शहरात तर आहे, महाकाल मंदिरापासून खूपच जवळ आहे आणि ते मंगळवारी भाविकांची विशेष गर्दी असते असं इथल्या लोकल माणसांकडून आम्हाला कळलं. आम्ही देखील खालच्या दुकानदाराकडून त्यांनी पूर्ण एक टोपलीच दिली आम्हाला की तिथं तुम्ही तिथे अर्पण करा, तुमचे काही दोष असतील तेही निघून जातील. तर आम्ही देखील ते सगळं घेऊन
देवळात पाया पडण्यासाठी आलो आहे. तशी बरीच गर्दी देखील आहे इकडे, पण थोडा वेळ थांबून आम्हाला व्यवस्थित दर्शन मिळेल असे आमचे ते दादा सांगतात. तर बघूया, आता आम्ही लाईनमध्ये उभे राहतो जरा वेळासाठी. आणि आम्हाला व्हिडिओ म्हणजे कॅमेरा चालू करता आला नाही, तर दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. आणि ही बाजूला दिसते ती ही शिप्रा नदीचा घाट आहे इथे पण, तर ही शिप्रा नदी आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान शिव मंगळ ग्रहाचे स्वामी म्हणून विराजमान आहेत. इथे पोचण्यासाठी भक्तांना पायऱ्या चढाव्या लागतात किंवा रॅम्पवरून चालावे लागते. या मंदिरात भक्तांना एका सुंदर स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेता येते. म्हणजे आमच्या असं लक्षात आलं की मंगळ म्हणजे एक शिवलिंगच आहे. मंगळ ग्रहाच्या दर्शनानंतर आम्ही काळभैरव मंदिर, हे भगवान शंकराच्या रौद्र रूपाला समर्पित असलेले अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे, तिथे येऊन पोचलो जातो. या मंदिराला उज्जैनचे रक्षक किंवा क्षेत्रपाल मानले जाते. येथील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात भैरव बाबांना मद्याचा म्हणजे दारूचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो प्रसाद म्हणून स्वीकारला देखील जातो. तर ही मंदिराच्या बाहेरची अशी गर्दी आहे. इथे देखील पास लागतो आतमध्ये जायला. 500 रुपये पर पर्सन असा हा पास आहे. इथे देखील आम्ही VIP पास काढला होता, कारण इथे देखील प्रचंड गर्दी होती याकरता. या मंदिरात आम्ही अशी एक चमत्कारिक गोष्ट पाहिली, ती म्हणजे भाविक जी मद्याची बाटली बाबांना अर्पण करतात, पुजारी तेव्हा मद्याने भरलेला प्याला भैरवनाथांच्या मूर्तीच्या ओठांना लावतो ना, तेव्हा काही क्षणातच तो प्याला पूर्णपणे रिकामा होतो. हे मद्य मूर्ती कुठे प्राशन करते आणि ते कुठं जातं हे आस्थागत मानवी बुद्धीला अजून समजलेले नाही. तर अशी खूप गर्दी होती. म्हणजे ह्या आम्ही काही कथा ऐकल्या, पण आता प्रत्यक्ष आतमध्ये आम्ही जाऊन बघणार आहोत की हे कितपत खरं आहे किंवा खरोखर तिथे मद्य पाजले जाते का. अजून आणखीन देखील या महत्त्वाचं म्हणजे आहे या मंदिराचं की हे मंदिर पवित्र शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक शक्तिपीठाचे रक्षण करण्यासाठी एक भैरव असतोच. त्यानुसार उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे रक्षक म्हणून काळभैरव यांची पूजा केली जाते. काळभैरवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिक्षेत बसून गडकालिका माता आणि गणपती मंदिर, तिथे एक गणपती मंदिर आहे बाजूलाच, तर अशा 2 मंदिरात आम्ही आलेलो आहोत. पहिले आम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊन तिथे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतो. तिथेच आम्हाला एक गोशाळा देखील दिसली. तर त्या गोशाळेत आपण गाई वासरांना चारा घालू शकतो आपल्या हाताने. तर ते पण खूप छान आकर्षण आहे या गणपती मंदिराचं. आणि हा गणपती देखील खूप मोठा आणि प्रशस्त असा गणपती आहे. तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाजूला गडकालिका मातेच्या दर्शनासाठी निघालो आहोत. गडकालिका मंदिराचा उगम महाभारत काळापूर्वीचा आहे. येथील देवीची मूर्ती सत्ययुगातील मानली जाते. असे मानले जाते की येथे देवी सतीचा वरचा ओठ पडला होता, त्यामुळे ही एक प्रमुख शक्तिपीठ आहे. हे 56 का 55 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे. पौराणिक कथानुसार महाकवी कालिदास हे सुरुवातीला अज्ञानी होते, परंतु याच मंदिरात त्यांनी देवीची आराधना केली आणि आईच्या कृपेने त्यांना ज्ञान व काव्यशक्ती प्राप्त झाली. हे मंदिर
तंत्रविद्येसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. नवरात्रीमध्ये येथे देशभरातून तांत्रिक आणि साधक विशेष पूजेसाठी येतात. नवरात्रामध्ये आणि महाशिवरात्रीच्या दरम्यान इथे खूप मोठा उत्सव असतो असं आम्हाला बाहेर कळलं. इथे एक मोठी दीपमाळ आहे आणि बाहेर इथे सिंह आहे आणि मग आपल्याला पुढे आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. देवीचं रूप अत्यंत सुंदर आणि विलोभनीय आहे. इथे आम्ही कुंकुमार्चन देखील केलं. म्हणजे गुरुजींना विचारलं, त्यांनी आम्हाला कुंकुमार्चन करण्यासाठी म्हणजे सजेस्ट केलं आणि आम्ही देखील तयार झालो. तुम्ही जर उज्जैनमध्ये आलात तर नक्की या जी मंदिरं मी तुम्हाला दाखवली आहेत, की गडकालिका माता मंदिर किंवा हरसिद्धी मंदिर एक आहे, त्यानंतर आता आपण जे मंगळ ग्रहाचं मंदिर बघितलं, ह्या सगळ्या मंदिरांना तुम्ही आवर्जून भेट द्या. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही मंदिराजवळ महाकालेश्वराच्या मंदिराजवळ शिप्रा नदीची आरती करण्यासाठी आलो आहोत इकडे. तर ॲक्च्युली कालच आम्हाला ही आरती करायची होती, पण आम्हाला यायला उशीर झाला म्हणून आम्ही आज ही आरती इथली अटेंड करणार आहोत आणि मग आम्ही ओंकारेश्वरला जाण्यासाठी निघणार होतो. ओंकारेश्वर पण इथून 4 ते 5 तासाच्या अंतरावर आहे. आत्ता 5:30 वाजलेले आहेत आणि 6, 6:15 ही आरती चालू होते. तोपर्यंत आम्ही बघतोय की इथे काय काय आहे ते. उज्जैनमधील अत्यंत पवित्र अशी शिप्रा नदी आहे. ह्या नदीचा म्हणजे पौराणिक कथा आहे अशी, ह्या नदीचा उगम भगवान विष्णूंच्या शरीरातून झालेला आहे. या नदीच्या काठावर दर 12 वर्षांनी प्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. तर आता 2027मध्ये हा कुंभमेळा भरणार आहे. तर इकडे तयारी पण जोरदार चालू झालेली आहे, आम्हाला बघायला मिळाली. तर आरतीसाठी बरेच लोक इथे जमलेली आहेत, म्हणजे जमतात. प्रत्येकाला आरतीची वेळ माहिती आहे आणि उज्जैनमध्ये येऊन जर तुम्ही शिप्रा नदीची आरती बघितली नाही असं होणारच नाही. आवर्जून सांगते की ही आरती बघाच तुम्ही, कारण खूपच वेगळी आरती आहे. याआधी आम्ही नाशिकला गोदावरी नदीची आरती बघितली होती, म्हणजे अटेंड केली होती. तर आत्ता मला शिप्रा नदीची देखील आरती आम्हाला ही अटेंड करायची आहे. तर आम्ही बघतोय आम्हाला ते दादा कुठे घेऊन जात आहेत ते. असा हा शिप्रा नदीचा रामघाट आहे आणि इथे या घाटांवर मिळून 10 आरत्या होतात. प्रत्येक आरती 5-10 मिनिटाच्या अंतराने चालू होते. तर अजून आरती चालू झालेली नाही आहे, तर पुढे जाऊन कसला तरी आवाज येतोय. चप्पल इकडे कर साइड वो देखो क्या बोलते हैं उधर भाई हां उधर चप्पल बसा तुम्ही बसा इथे. मी जाऊ पुढे. आरती जब तक हो तब तक सभी लोग देखिएगा. आरती आप देखने नहीं आए, आरती आप खुद करने के लिए आए.
चला चला जायचंय चक्कर चला पूरा भाव वहाँ रख दीजिए इकडे गर्दी होईल सगळी शिप्रा नदीची आरती झाल्यानंतर आम्ही लगेच हरसिद्धी मातेच्या मंदिरात गेलो. तिथे देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर खूप पाऊस चालू झाला त्यामुळे पटकन आम्ही दर्शन घेतलं कारण का गर्दी खूप झाली होती. कारण त्यानंतर आम्हाला ओंकारेश्वरला जायला निघायचं होतं. ओंकारेश्वर इथून जवळजवळ 4 ते 4.5 तासाच्या अंतरावर होतं आणि रात्र झाली होती. त्यामुळे आम्ही इथे मंदिरात दर्शन घेतलं आणि निघालो. तुम्हाला जर हा माझा उज्जैनचा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या दीपदया व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एन्जॉय आणि जमलंच तर उज्जैनला नक्की जा आणि ही सगळी जी मंदिरं मी दाखवली आहेत ती आवर्जून बघा. तुम्हाला नक्की आवडतील आणि खूप काहीतरी शिकण्यासारखं आहे हे सगळं बघून. तर नक्की जा. एन्जॉय. गेला इकडे बघ इकडे पार्किंग कुठे ते अरे पार्किंग इकडे नाही आलो पण आपण तिकडे लगेच आगे 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 आगे